फडणवीसांच्या तंबीनंतरही पडळकरांकडून जयंत पाटलांवर वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरूच आहे। सांगलीतील दसरा मेळाव्यातून पडळकरांनी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केले। जयंत पाटील राजाराम बापूंची औलाद नाही असं बोललो होतो, हे खरं आहे। मी जे बोललो ते कधीच माघारी घेत नाही असं वक्तव्य पडळकरांनी केलंय। मला जे बोलायचं ते मी बोलतो आणि ते मी मागे घेत नाही आणि त्यामुळे कुठला विषय अरे आता मला संदीपबाबांनी मागे सांगितलं, मी बोललो ही गोष्ट खरी आहे की अमुक अमुक यांची तुम्ही औलाद आहे असं मला वाटत नाही। अरे पण तुम्ही त्याचा गैरअर्थ का घेताय? पूर्वी लोक दत्तक पण घेत होती ना जुन्या काळामध्ये। मला वाटलं त्यांच्यासारखा हा नाही म्हणजे ह्याला काय दत्तक वगैरे घेतला का? पहिले भांड्यावर बिंड्यावर द्यायची माणसं माहिती आहे तुम्हाला? हा आपल्या घरात आई आजी सांगते की याला भांड्यावरती घेतलाय, अमुक केलंय तमुक केलंय, तो यांच्या मागे फिरत फिरत आला होता म्हणून आम्ही घेतलाय। आपल्या गावात कितीतरी अशा स्टोर आहेत आणि गावात हे तुला कुणी काढलाय सहज म्हणतात ती माणसं, म्हणतात की नाही हे तू कुणाची औलाद आहे रे, तुला काय असं करतो? सहज गावात बसल्यावर दिवसातनं 1000 वेळा लोक बोलतात, 1000 वेळा। अरे तुम्ही मला मंगळसूत्र चोर म्हणता, तुम्ही मला मंगळसूत्र चोर म्हणता। जयंतरावला माझा सवाल आहे, तुझ्या कितव्या नंबरच्या बायकोचं मंगळसूत्र मी चोरलं सांग लोकांना। बरोबर ना? अरे सांगलीमध्ये म्हणले महाराष्ट्र संस्कृती बचाव सभा आणि मला आई म्हणून शिव्या देत होते। मला ते गोप्या गोप्या म्हणले का नाही सांगा? कुठल्या टीव्हीवरती ह्याच्यावर चर्चा झाली का? एक विधानसभेचा आमदार ज्याला 40,000च्या मतांनी निवडून दिलाय त्याच्या विरोधामध्ये हे शिव्या देत आहेत, हे गोप्या गोप्या म्हणतायत। कुठं डेबिट झालं नाही, कुठं तिथं असा स्पेशल रिपोर्ट झाला नाही, म्हणजे ह्यांना हे मान्य आहे। मला गोप्या म्हणलं ना, मला म्हणू दे रे, मी एकदम सामान्य घरातला पोरगा आहे, मला गोप्या म्हणला काय आणि काय म्हणला मला त्याचा फरक पडत नाही। मग मी तुला जनत्या म्हणलं तर चालेल का? चालेल का? मी म्हणणार नाही, पण असं म्हणलं तर चालेल का? अरे त्या जयंत्याला माझं चॅलेंज आहे, माझी हात आणि पाय तोडायची तुम्ही भाषा सांगलीमध्ये केली। ते वाळव्याचं कुत्र म्हणत होतं की त्याला पोरं हुडकायला चाललेत। त्या जयंत्याला आणि त्या वाळव्याच्या कुत्र्याला मी आव्हान करतोय बिरोबाच्या बनातनं, तुम्ही जर जातीवंत पाटील असाल तर उद्या दुपारी प्रेस घेऊन जयंत पाटील आणि तो वाळव्याचा कुत्रा मला टायमिंग देईल, टायमिंग। माझं वाक्य पुढचं ऐकून घ्या। जयंत्या आणि वाळव्याच्या कुत्र्यानं उद्या मुंबईमध्ये सांगलीमध्ये प्रेस घ्यायची आणि त्यांनी सांगायचं गोपीचंद पडळकरला ईश्वरपूर मध्ये यायचं की वाळव्यात यायचं, दिनांक वार आणि वेळ मला सांगा, मी तिथं येतो। बरोबर ना? माझ्याकडे पोरं यायची गरज नाही रे, ती तुमच्यात हिम्मत नाही डरपोकानो, पण मी तुम्ही सांगाल तिथं येतो, हे मला तुम्हाला सांगायचं आहे। इंद्रजींनी मागच्या वेळेस म्हटले की आम्ही त्यांना समज दिली, ते पुन्हा म्हणले की मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे, मी माफी मागत नाही। याचा अर्थ काय? तुम्ही आई बहिणींची इब्रत अशी काढणार का? आणि मला सांगायचंय दसरा कशासाठी करतात? ज्या सीतेचं अपहरण रावणाने केलं त्याचा विध्वंस करण्यासाठी दसरा करतात। तर मला परत गोपीचंदला सांगायचंय, महाराष्ट्रातल्या कुठल्याही आई बहिणीची इब्रत तुम्ही राजकारणासाठी काढत असाल तर आम्हाला सुद्धा रावण दहन करण्याची वेळ आणू नये, हेच मला सांग।